अगदी चटपटीत आणि कमी साहित्यात ही पर्युषण स्पेशल सोयाबीन वड्यांची भाजी तयार होते। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण पर्युषण स्पेशल अगदी झटपट 5 मिनिटात चटपटीत अशी सोयाबीन वड्यांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात अगोदर भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी 2 टेबलस्पून चण्याची डाळ घेतली आहे। ही चण्याची डाळ मंद आचेवर जाडबुडाच्या कढईमध्ये परतून घ्यायची। या डाळीला 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यात 2 टेबलस्पून किसून घेतलेलं खोबरं घालायचं, 1 टेबलस्पून मगजबी घालायची, 2 टेबलस्पून तीळ घालायचे। आता हे सगळं साहित्य पुन्हा एकदा एकत्र करून मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं। हे सगळं साहित्य 1 ते 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर यात 3 काजू घालायचे। हे काजू सुद्धा या सगळ्या साहित्यासोबत मंद आचेवर परतून घ्यायचे। पुन्हा एकदा मिनिटभर हे सगळं साहित्य या काजूसोबत परतून घ्यायचं। आता गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवायचं। आता एका बाउलमध्ये 1 वाटी सोयाबीन वड्या घ्यायच्या। यात 1 ते 1.5 कप गरम पाणी घालायचं आणि या सोयाबीन वड्या 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी या पाण्यात ठेवायच्या। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशा या सोयाबीन वड्या झालेल्या आहे। आता या सोयाबीन वड्यातील पाणी काढून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता या सगळ्या सोयाबीन वड्या मी या पाण्यामधून काढून घेतलेल्या आहे आणि अगदी सॉफ्ट अशा या सोयाबीन वड्या झालेल्या आहे। आता हे मसाले सुद्धा गार झालेले आहे। या मसाल्याला मिक्सरला लावून घेऊया। यासोबतच मी 1 टेबलस्पून इतकं उन्हात वाळवून घेतलेले टोमॅटोचे काप घातले आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घेऊया। यात पुन्हा एकदा 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी ही पेस्ट तयार झालेली आहे। आता मसाला भाजून घेतलेल्याच कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं किंवा तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। मी यात 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा टीस्पून जिरी मोहरी घालायची। जिरी मोहरी तळतळायला लागल्यानंतर यात 2 चिमूट हिंग घालायचा। हिंग घातल्यानंतर अर्धा टीस्पून हळद घालायची आणि आता मिक्सरला लावून घेतलेली पेस्ट घालायची। पेस्ट घातल्यानंतर यात 1 टीस्पून धने पावडर घालायचं। धने पावडर घालून झाल्यानंतर यात 2 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची। चवीनुसार मीठ घालायचं। उन्हात वाळवून घेतलेली कढीपत्त्याची पानं घालायची। 2 ते 3 टीस्पून पर्युषण स्पेशल सब्जी मसाला घालायचा। हा मसाला कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता हे सगळं साहित्य एकत्र करून या तेलामध्ये परतून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं हे सर्व मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाले परतून झाल्यानंतर यात सोयाबीन वड्या घालायच्या आणि या सोयाबीन वड्यासुद्धा या मसाल्यासोबत एकत्र करून मंद आचेवर 1 मिनिटभर या मसाल्यासोबत परतून घ्यायच्या। या सोयाबीन वड्या एकत्र करून झाल्यानंतर यात 1 ग्लास इतकं पाणी घालायचं किंवा पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं साहित्य यात एकत्र करून घ्यायचं। सगळं साहित्य एकत्र करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला अगदी घट्टपणा आलेला आहे। आता या भाजीला झाकण ठेवून मंद आचेवरच 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी ही सोयाबीन वड्याची भाजी तयार झालेली आहे। या भाजीला तुम्ही पराठे किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। पर्युषण स्पेशल अशी सोयाबीन वड्यांची चटपटीत भाजी बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।